नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण काही पुरस्कार आणि काही अहवालांचा अभ्यास करणार आहोत। वेगवेगळे पुरस्कार आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे आणि वेगवेगळे अहवाल आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यामधून आलेले निष्कर्ष आणि त्याच्यावरचे प्रश्न, अशा प्रकारे आजचा आपला अजेंडा असेल। सुरुवातीचा पुरस्कार पहा कोणता आहे? पुलित्झर पुरस्कार 2024। 2023 मध्ये जी कामगिरी करण्यात आली त्याच्यावर आधारित हा 2024 चा पुलित्झर पुरस्कार आहे। लक्षात आलं? मग याच्यामध्ये वेगवेगळ्या किती जणांना हा पुरस्कार दिला गेला याचा जर विचार केला तर वेगवेगळ्या 10 श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिलेला आपल्याला दिसून येतो। या पुरस्काराच्या घोषणेचा जर तुम्ही विचार केला तर 6 मे 2024 मध्ये या पुरस्काराची घोषणा झाली आहे। 6 मे 2024 पुरस्काराची घोषणा। आणि याच्यामध्ये जरी 10 पुरस्कार असले तरी सुद्धा काही महत्त्वाचे पुरस्काराचे आपल्याला पाहिजेत। सुरुवातीला 10 पुरस्कार कोणकोणते आहेत त्याचा विचार करूयात। या ठिकाणी तुम्हाला श्रेणी आणि विजेता कोण आहे हे आपल्या लक्षात येईल। शोध पत्रकारिता वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हॅना ड्रेयर यांना मिळाला शोध पत्रकारितेबद्दल। न्यूयॉर्क टाइम्सच्या आहेत हॅना ड्रेयर शोध पत्रकारिता। आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग सुद्धा तुमच्या लक्षामध्ये राहील। आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगसाठी न्यूयॉर्क टाइम्सच्या स्टाफला हा पुरस्कार मिळाला पुलित्झर पारितोषिक। त्याच्यानंतर ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी यासाठी रॉयटर्स न्यूज एजन्सीला ह्या फोटोग्राफीची जी टीम आहे रॉयटर्स न्यूज एजन्सीची त्यांना पुलित्झर पारितोषिक प्राप्त झालंय। फीचर फोटोग्राफीसाठी असोसिएटेड प्रेस न्यूज एजन्सीची फोटोग्राफी टीमला हा पुरस्कार प्राप्त झालाय। फिक्शन स्टोरीसाठी जीन अँड फ्लिप्स अमेरिका यांना पुरस्कार प्राप्त झालाय। नाटकासाठी इबोनी बूथ अमेरिका यांना पुरस्कार प्राप्त झालाय। आत्मचरित्रासाठी क्रिस्टिना रिवेरा गार्डा आत्मचरित्रासाठी क्रिस्टिना रिवेरा गार्डा यांना पुरस्कार प्राप्त झाला। कविता यासाठी ब्रँडन सोम यांना पुरस्कार प्राप्त झालाय आणि संगीत या श्रेणीसाठी आडा गिओ यांना पुरस्कार प्राप्त झालाय। अशा प्रकारे पुलित्झर पुरस्कार 2024 आपल्या लक्षात येतात। मग याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते पहा। शोध पत्रकारिता हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की शोध पत्रकारिता या श्रेणीमध्ये पुलित्झर पारितोषिक कोणास प्राप्त झालंय तर हॅना ड्रेयर यांना प्राप्त झालंय। आणि हे लक्षात ठेवताना हॅना ड्रेयर न्यूयॉर्क टाइम्सच्या आहेत आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग सुद्धा न्यूयॉर्क टाइम्सलाच प्राप्त झालेलं आहे पुलित्झर पारितोषिक न्यूयॉर्क टाइम्सच्या स्टाफला। अशा प्रकारे हे 2 पुरस्कार तुमच्या लक्षात राहतील। शोध पत्रकारिता कोण? हॅना ड्रेयर न्यूयॉर्क टाइम्स। आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगसाठी न्यूयॉर्क टाइम्सचा स्टाफ। त्याच्यानंतर ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी रॉयटर्स न्यूजला। आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा नाटक आत्मचरित्र कविता आणि संगीत या क्षेत्रासाठी विचारलं तर एवढ्याच 5-6 क्षेत्रामध्ये पुरस्कार आपल्याला विचारतील। मग नाटक या श्रेणीसाठी इबोनी बूथ नाटकासाठी। आत्मचरित्रासाठी क्रिस्टिना रिवेरा गार्डा। कवितेसाठी ब्रँडन सोम। संगीतासाठी आडा गिओ। तर हे पुलित्झर पारितोषिक 2024 आहे। 6 मे 2024 मध्ये याची घोषणा करण्यात आली असं आपण म्हणतात। आता याच्यामध्ये काही गोष्टी आपण पाहिल्या, एकदा रिव्हिजन करून प्रश्नांकडे जाऊया। शोध पत्रकारिता आठवा कोणी? हॅना ड्रेयर। आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग न्यूयॉर्क टाइम्स। ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी रॉयटर्स न्यूज। नाटक इबोनी बूथ। आत्मचरित्र क्रिस्टिना रिवेरा गार्डा। कविता ब्रँडन सोम। संगीत आडा गिओ। आता याच्यावरती प्रश्न सोडवता येतात का ते पण पाहूयात, कारण प्रश्नांच्या माध्यमातून याची आपली तयारी होणार आहे। पुरस्कार जास्त आहेत, श्रेणी जास्त आहेत, त्याच्यामुळे आपल्याला विचार करावा। शोध पत्रकारिता या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला पुलित्झर पारितोषिक मिळालेलं आहे? कोणाला मिळालेलं आहे? शोध पत्रकारितेमध्ये हॅना ड्रेयर यांना मिळालेलं हे आपल्याला माहिती आहे। मिळाले का? आपण सुरुवातीलाच म्हटलं हॅना ड्रेयर न्यूयॉर्क टाइम्स यांना शोध पत्रकारिता या प्रकारामध्ये पुलित्झर पारितोषिक 2024 प्राप्त झालेलं आहे। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न। नाटक या प्रकारामध्ये कोणाला खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास पुलित्झर पारितोषिक मिळाले? हॅना ड्रेयर, इबोनी बूथ, क्रिस्टिना रिवेरा गार्डा, ब्रँडन सोम। नाटकासाठी कोणाला मिळाला? आपण म्हटलं नाटकासाठी इबोनी बूथ यांना मिळाला। लक्षात आलं? याच्या अगोदरचा प्रश्न शोध पत्रकारिता हॅना ड्रेयर,
नाटक या प्रकारामध्ये, या श्रेणीमध्ये कोणत्या व्यक्तिमत्वाला पुलित्झर पारितोषिक मिळालं? इबोनी बूथ, अमेरिका यांना पुलित्झर पारितोषिक प्राप्त झाले. पुढचा प्रश्न पाहूयात. हे पहा, आत्मचरित्र या श्रेणीसाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास पुलित्झर पारितोषिक मिळाले? हॅना ड्रेयर, इबोनी बूथ, क्रिस्टिना रिव्हेरा गार्डा. आत्मचरित्रासाठी आपण काय म्हटलं होतं? क्रिस्टिना रिव्हेरा गार्डा यांना आत्मचरित्रासाठी हे पुलित्झर पारितोषिक प्राप्त झाले. त्यानंतर कविता या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला पुलित्झर पारितोषिक मिळाले? आडागिओ, इबोनी बूथ, क्रिस्टिना रिव्हेरा गार्डा, ब्रॅन्डन सोम. कवितेसाठी कोणाला मिळाला? कविता या श्रेणीसाठी ब्रॅन्डन सोम यांना पुलित्झर पारितोषिक मिळाले कवितेसाठी. त्याच्यानंतर संगीत या क्षेत्रासाठी ओळखा. संगीत या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला पुलित्झर पारितोषिक मिळालंय? तर आडागिओ या व्यक्तिमत्वाला पुलित्झर पारितोषिक प्राप्त झालेले संगीत क्षेत्रासाठी. तर अशा प्रकारे पुलित्झर पारितोषिक आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पुलित्झर पारितोषिक तुमच्या लक्षात आली असेल आणि हे प्रश्न तुम्ही केले तर तुमचे ते आपोआप पाठ होणार आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण चाललोय. व्हिटली गोल्ड अवॉर्ड मिळाले. आता हे म्हणाल तुम्ही व्हिटली गोल्ड अवॉर्ड नेमकं काय आहे, कशासाठी आहे, त्याचा आपण विचार करूयात. आणि भारताच्या एका व्यक्तिमत्वाने मिळवलंय. तुम्हाला जे पिक्चरवरून लक्षात येत असेल, ह्या कोण आहेत? आसाममध्ये वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञांना व्हिटली गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. लक्षात आलं? आता या अवॉर्डचा जर तुम्ही विचार केला तर या अवॉर्डला ग्रीन ऑस्कर या नावाने ओळखलं जातं. मग तुम्हाला विचारतील ग्रीन ऑस्कर म्हणून प्रसिद्ध असणारं व्हिटली गोल्ड अवॉर्ड खालीलपैकी कोणास प्राप्त झालंय? मग आपल्याला माहिती असलं पाहिजे. सुरुवातीला आपण म्हटलं यांचं नाव आहे पूर्णिमा देवी वर्मन. डॉक्टर पूर्णिमा देवी वर्मन हे यांचं नाव आहे. ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखलं जाणारं व्हिटली गोल्ड अवॉर्ड खालीलपैकी कोणास प्राप्त झालंय? डॉक्टर पूर्णिमा देवी वर्मन यांना प्राप्त झालाय. मी तुम्हाला म्हटलं आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून यांना ओळखलं जातं. या पुरस्कारांना यांना कधी सन्मानित करण्यात आलेला आहे? तर या पुरस्कारानं यांना 1 मे 2024 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. 1 मे 2024 म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं आहे का? महत्वाचं आहे. 1 मे 2024 मध्ये सन्मानित करण्यात आलेले. लक्षात आलं? ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा व्हिटली गोल्ड अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास प्राप्त झालाय? तर आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देवी वर्मन यांना प्राप्त झालाय. या पुरस्काराने त्यांना 1 मे 2024 ला सन्मानित करण्यात आलं. आता कोणाकडून सन्मानित करण्यात आलं? व्हिटली फंड फॉर नेचर नावाची संस्था आहे. या ठिकाणी आपण घेऊयात व्हिटली फंड फॉर नेचर यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेला आहे. व्हिटली फंड फॉर नेचर कोणत्या देशाची ही संस्था? UK, ब्रिटनची ही संस्था आहे. अशा प्रकारे व्हिटली गोल्ड अवॉर्ड कोणाला मिळालं हेच आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. कोणत्या संस्थेनं दिलं हे महत्वाचं आहे. हे मिळालंय डॉक्टर पूर्णिमा देवी वर्मन यांना. कोणाकडून मिळालंय? व्हिटली फंड फॉर नेचर या संस्थेकडून मिळालंय. ही संस्था कुठली आहे? UK ची संस्था आहे. आता यांना कोणत्या कारणासाठी हे अवॉर्ड मिळालेलं आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हरगिला नावाचा पक्ष आहे आणि मग यांनी काय केलंय? या पक्षाच्या पाणथळ अधिवास जो आहे त्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धनासाठी यांनी प्रयत्न केलेत पूर्णिमा देवी वर्मन यांनी. मग त्या पक्षाचं नाव सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जो पक्ष दिसतोय या पक्षाचं हरगिला नावाचा पक्ष आहे. या पक्षासाठी यांनी प्रयत्न केलेत. या पक्षाच्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले म्हणून त्यांना व्हिटली गोल्ड अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेला आहे या UKच्या व्हिटली फंड फॉर नेचर या संस्थेकडून. लक्षात आलं? आपण सुरुवातीलाही म्हटलं ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार आहे. मी एखाद्या वेळी विचारला की ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा
हा व्हिटली गोल्ड अवॉर्ड हा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला, कोणत्या संस्थेकडून आणि यांचं कार्य काय आहे याचा पण आपण विचार केला. हरगिला नावाचा पक्षी आहे आणि या पक्षाच्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धनासाठी या पौर्णिमा देवी वर्मन यांनी प्रयत्न केलेत म्हणून त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. लक्षात आलं. याच्यावरचा आपण प्रश्न पाहूया. ग्रीन ऑस्कर म्हणून प्रसिद्ध असणारा व्हिटली गोल्ड अवॉर्ड हा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झालाय? राजेश्वरी चटर्जी, टेसी थॉमस, पौर्णिमा देवी वर्मन, असीमा चटर्जी. कोणास प्राप्त झालाय? पौर्णिमा देवी वर्मन. बस एवढेच लक्षात ठेवायचे. हरगिला नावाचा पक्षी होता, आपण त्याचाही अभ्यास केला. मग त्यांनी त्याच्यासाठी काम केलंय कारण त्या पक्षाच्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. मग कोणत्या संस्थेकडून याचा पण आपण विचार केला. व्हिटली फंड फॉर नेचर या संस्थेकडून यांना हा पुरस्कार मिळालाय आणि ती संस्था युकेची आहे. आसाम मधील या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. तशा प्रकारे हा पुरस्कार मिळाला. त्याच्यावरचा प्रश्न आपण पाहिला, तेही लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. 2 पुरस्कार आपण अभ्यासले. पहिला पुरस्कार आपण कुठला अभ्यासला होता? पहिला पुरस्कार पुलित्झर पारितोषिक आपण पाहिली, कोणकोणत्या श्रेणींमध्ये कोणाकोणाला मिळाली. दुसरा पुरस्कार आपण व्हिटली गोल्ड अवॉर्ड समजावून घेतलेला आहे. आता पुढच्या पुरस्काराकडे आपण जाता. पुढचा कोणता पुरस्कार त्याचा आपण विचार करूयात. पुढच्या पुरस्काराकडे जाताना अगोदर आपल्याला दुसरी फाईल त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आपण दुसरी फाईल घेऊयात आणि पुढच्या पुरस्काराची सुरुवात करूयात. हे 2 पुरस्कार करताना त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न व्यवस्थित समजावून घ्या. म्हणजे काय होईल की तो पुरस्कार तुमचा आपोआप पाठ होईल. किंवा अगोदर प्रश्न पाठ केले नंतर पुरस्कार बघितला तरी चालेल. काही जणांना प्रश्न पाठ करण्याची सवय असते, तर त्या दृष्टिकोनातून असं केलं तरी चालणार आहे. आणि जर लेक्चर पूर्णपणे ऐकून तुम्ही पुरस्कार केला तर ते जास्त फायदेशीर ठरेल आणि पूर्णपणे तो पुरस्कार तुम्हाला समजणार आहे. आपल्या पुढच्या पुरस्काराकडे आपण पाहता. पुढचा पुरस्कार आता आपल्याला दिसेल कोणता आहे तो. तर पुढचा पुरस्कार पहा. पंचवीसावा लॉरियस क्रीडा पुरस्कार 2024. लॉरियस क्रीडा पुरस्कार 2024 असं म्हटलं जातं. आणि ह्या पुरस्काराचं वितरण कुठं झालंय? माद्रिद. माद्रिद या ठिकाणी. माद्रिद कुठे? स्पेनमध्ये. या ठिकाणी पुरस्काराचं वितरण झालंय. खेळाच्या क्षेत्रातील प्रमुख पुरस्कार 25वा लॉरियस क्रीडा पुरस्कार 2024 हा माद्रिद स्पेन या ठिकाणी पार पडलाय. आणि याच्यामध्ये पारितोषिक कुठली घेतली आहेत? पारितोषिक दिलेत वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. हे पहा, वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर कोण ठरलाय? हा टेनिसपटू ठरलाय. वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा यांचं नाव आहे नोव्हाक जोकोविच. टेनिसपटू आहे. तुम्ही जर लॉन टेनिस किंवा टेनिस आवड असेल तुम्हाला तर हा खेळाडू तुम्हाला नक्की माहित असेल. यांचं नाव आहे नोव्हाक जोकोविच. आपण म्हणूयात नोव्हाक जोकोविच यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय. नोव्हाक जोकोविच. लक्षात आलं. 25वा लॉरियस क्रीडा पुरस्कार 2024 याचं वितरण माद्रिद स्पेन या ठिकाणी झालंय. याच्यामधला वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयरचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला प्राप्त झालाय असं जर आपल्याला विचारलं तर हा पुरस्कार नोव्हाक जोकोविचला प्राप्त झाला आणि विक्रमी वेळा पुरस्कार प्राप्त झालाय. म्हणजे यांना याच्या अगोदर तुम्ही विचार केला तर 2012, 2015, 2016 आणि 2020 नंतर आता 5व्यांदा हा पुरस्कार त्यांना मिळतोय. कुठला? वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. मग या वर्षीचा जो पुरस्कार आलाय 2024 मध्ये तुम्हाला जर विचारलं की याच्यामध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणास प्राप्त झालाय तर नोव्हाक जोकोविच या खेळाडूला प्राप्त झालाय. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता दुसरा या ज्या दिसत आहेत तुम्हाला त्यांच्यासाठी वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आहे.
ऑफ द इयर हा पुरस्कार, 2 पुरस्कार फक्त इथं आपल्याला पाहायला मिळतात. वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर नोवाक जोकोविच आणि दुसरा वर्ल्ड स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर कोण आहे, कोणती महिला फुटबॉलपटू आहे. ही ज्या आहेत या तुम्हाला दिसतात त्या फुटबॉलपटू आहेत. त्यांचं नाव काय, एताना बोनमाटी, या स्पेनच्या आहेत. एताना बोनमाटी असं त्यांना म्हटलं जातं. मराठीमध्ये जर आपण उल्लेख केला यांचा, या स्पेनच्या आहेत. स्पेन या दोघांना पुरस्कार प्राप्त झाला. लक्षात आलं. 25वा लॉरियस क्रीडा पुरस्कार 2024 वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर नोवाक जोकोविच टेनिसपटू आहे आणि वर्ल्ड स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर एताना बोनमाटी या स्पेनच्या आहेत. या फुटबॉलपटू आहेत, ह्या टेनिस खेळाडू आहे, टेनिसशी संबंधित खेळाडू. खेळ कोणता संबंधित आहे हे पण लक्षामध्ये ठेवा. हे टेनिस खेळाशी संबंधित आहेत, त्या फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत. एताना बोनमाटी. लक्षात आलं का, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यावरचे काही प्रश्नांचा आपण विचार करूयात. प्रश्न या ठिकाणी मला वाटतं दिलेले नाही त्याचे, तर मग हे 2 प्रश्न आपणच तयार करूयात की वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे, तो नोवाक जोकोविच, आणि वर्ल्ड स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे, एताना बोनमाटी. हे नोवाक जोकोविच कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, टेनिस खेळाशी संबंधित आहेत. एताना बोनमाटी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, फुटबॉल खेळाशी संबंधित, स्पेनमध्ये आहेत. आता पुढच्या पुरस्काराकडे आपण जाऊयात. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, या पुरस्काराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, याच्यामध्ये कोणकोणते पुरस्कार दिले गेलेले आहेत आणि ते पुरस्कार कोणाकोणाला प्राप्त झालेले आहेत याचा विचार आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला आपण या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार सोहळा कोठे पार पडला, कधी पार पडला याचा आपण विचार करूयात. आणि हा पुरस्कार सोहळ्याचा जर तुम्ही विचार केला तर पुण्यामध्ये दरवर्षी हा पुरस्कार सोहळा पार पाडला जातो. कधीपासून, या 2024चा पुरस्कार सोहळा कधी पार पडला तर 24 एप्रिल 2024ला हा पुरस्कार सोहळा पार पडला. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचा आहे. 24 एप्रिल 2024 पुरस्कार सोहळा पार पडला. मग या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात आले. मग याच्यामध्ये संगीत क्षेत्र, नाटक क्षेत्र, कला क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, पत्रकारिता, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जातो. म्हणजे सुरुवातीला आपण म्हटलं दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो आणि या वर्षीचा 24 एप्रिल 2024ला या पुरस्काराचं वितरण झालं. पण या ठिकाणी आपण असंही म्हटलं की हा जो पुरस्कार दिला जातो तो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिला जातो. संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि आता मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 82वी पुण्यतिथी, या पुण्यतिथीला हा 24 एप्रिल 2024चा पुरस्कार सोहळा पार पडलेला आपल्याला दिसून येतो. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ते पुरस्कार कोणाला मिळाले त्याचा आपण विचार करूया. याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार येतात. उदाहरणार्थ हे पहा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, उत्कृष्ट नाट्य निर्मिती, उत्कृष्ट चित्रपट निर्मिती, प्रदीर्घ नाट्य सेवा, प्रदीर्घ चित्रपट सेवा, प्रदीर्घ संगीत सेवा, प्रदीर्घ पत्रकारिता, वाग्विलासिनी पुरस्कार, आनंदमयी पुरस्कार, शिवाय अजून पुरस्कार, आनंदमयी पुरस्कार. तर अशा प्रकारचे पुरस्कार आपल्याला या ठिकाणी दिले जातात. मग याच्यामधले सगळे पुरस्कार पाठ करायचे नाहीत, काही महत्वाचे पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. सुरुवातीला पहा महत्वाचे कोणते आहेत. याच्यामध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला, अमिताभ बच्चन यांना मिळाला. आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अशोक सराफ यांना मिळाला. तर हे 2 पुरस्कार सुरुवातीला लक्षात ठेवा. कसे लक्षात ठेवाल, मुलीचं नाव आलं की अमिताभ बच्चन, वडिलांचं नाव आलं की अशोक सराफ. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आलं की अशोक सराफ. म्हणजे दोन्ही पुरस्कार पाठ होते. लक्षात आलं. या वर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मुली संबंधीचा पुरस्कार कोणाला मिळाला, अमिताभ बच्चन यांना मिळाला. आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मराठीचा आपला एक कलाकार आहे अशोक सराफ यांना प्राप्त झालेला आहे.
उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार कोणत्या नाटकास? गालिब या नाटकास मिळाला आहे. उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा पुरस्कार कोणास? रणदीप हुडा यांना प्राप्त झालेला आहे. हे 4 पहिले महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर मात्र वाघ विलासिनी पुरस्कार लक्षात ठेवा, मंजिरी फडके यांना प्राप्त झालाय. आणि आनंदमयी पुरस्कार हा दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल यांना प्राप्त झाला. तशा प्रकारे महत्वाचे पुरस्कार या ठिकाणी दिसतात. प्रदीर्घ पत्रकारिता हा भाऊ तोरसेकर, हे यांचं एक युट्यूब चॅनल आहे पहा, यांच्यावरती हे मतं मांडतात. शक्यतो बीजेपीच्या बाजूने सगळी मतं मांडलेली दिसतात 99%, पण हे प्रदीर्घ पत्रकारिता केलेली त्यांनी. हा पुरस्कार भाऊ तोरसेकरांना मिळालाय. प्रदीर्घ संगीत सेवेचा पुरस्कार रूपकुमार राठोड आणि AR रेहमान यांना प्राप्त झालेला आहे. मग प्रदीर्घ चित्रपट सेवा पद्मिनी कोल्हापूर आहे. प्रदीर्घ नाट्यसेवा अतुल पोरचुरे आहेत. मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवाल तर पहिले 2 पुरस्कार सगळ्यात महत्वाचे, आणि यानंतर उत्कृष्ट नाट्य निर्मिती आणि उत्कृष्ट चित्रपट निर्मिती याचा पुरस्कार कोणाला मिळाला. पहिले 2 पुरस्कार तुमच्या लक्षात आले. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन. त्याच्यानंतर वडिलांच्या नावाने असणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मराठीचे कलाकार अशोक सराफ. हे दोन्ही पाठ झाले आपले. आता उत्कृष्ट नाटक कोणतं होतं? उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्कृष्ट नाटक गालिब या नाटकाला मिळाला. गालिब या नाटकाला. उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा पुरस्कार कोणाला मिळाला? रणदीप हुडा यांना मिळाला. बस 4 पाठ पाहिजेत तुमचे. इथे प्रश्न विचारतील, लक्षात आलं. आणि मग जाता जाता तो आपल्याला काय करायचंय? वाघ विलासिनी पुरस्कार मंजिरी फडके, आनंदमयी पुरस्कार दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर असे पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे. आता हे पुरस्कार लक्षात ठेवताना प्रश्नांच्या माध्यमातून ते आपल्याला सोडवता आले ते लगेच पाठ होतात. मग आता याच्यावरचे काही प्रश्न आपण समजावून घेऊयात. तुम्हाला लगेच सुटतात का बघा, म्हणजे पुरस्कार लक्षात येतोय की नाही हे तुम्हाला कळेल. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला आहे? शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, ऋतिक रोशन. कोणास प्राप्त झालाय? लता दीनानाथ. लक्षात आलं उत्तर? अमिताभ बच्चन. पुढचा प्रश्न पहा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या मराठी कलाकारास प्राप्त झालाय? प्रशांत दामले, मोहन जोशी, अशोक सराफ, स्वप्नील जोशी. वडिलांच्या नावानं आले की म्हटलं आपण एक मराठी कलाकार आहे, अशोक सराफ त्यांचं नाव आहे. हे दोन्ही आपल्या लक्षात राहिले. त्याच्यानंतर उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार कोणास प्राप्त झालाय? जबरीचा विवाह, जळतं शरीर, जुलूस आणि गालिब. गालिब या नाटकाला उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार मिळालेला दिसतो. त्यानंतर पहा, उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झालाय? सुभाष घई, रणदीप हुडा, S राजामौली यापैकी नाही. कोणास प्राप्त झालाय? रणदीप हुडा यांना प्राप्त झालाय. हे आपण अभ्यासलाय. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं, लक्षात राहील तुमच्या. तशा प्रकारे हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे. पुरस्कार लक्षात आला. आता आपण पुढे जाऊया. पुढचा आपला पुरस्कार आहे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2023. अलीकडच्या कालावधीमध्ये 31 मार्च 2024 ला या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. कधी झालं वितरण पहा? 31 मार्च 2024 मध्ये या पुरस्काराचं वितरण झालं. कुठे झालं? नवी दिल्ली या ठिकाणी या पुरस्कारांचं वितरण झालंय. मग याच्यातले कुठले पुरस्कार कोणाला मिळाले? उत्कृष्ट पुरुष खेळाडू कोणता, उत्कृष्ट महिला खेळाडू कोणती, हे पण आपल्याला अभ्यासावं लागेल. हॉकीमधील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? हॉकीमधील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार येतात. सर्वोत्तम गोलरक्षक हा पुरस्कार होईल. गोलरक्षक बरोबर सर्वोत्तम डिफेंडर कोण आहे, तशा प्रकारचे. आणि शेवटी मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार. तशा प्रकारचे महत्वाचे पुरस्कार याच्यामध्ये येतात. मग त्यांची एक आपण पाहूयात. हे पहा, सर्वोत्तम खेळाडू पुरुषांमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला? सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणास प्राप्त झाला? हार्दिक सिंग यांना प्राप्त झाला. तिकडे लक्ष देऊ नका, बक्षिसांवर इथे लक्ष द्या. सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार हॉकी इंडियाचा कोणाला प्राप्त झालाय? हार्दिक सिंग. सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय? सलीमा टेटे यांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार
अशोक कुमार यांना प्राप्त झाला. हे 3 खूप महत्वाचे. सर्वोत्तम खेळाडू लक्षात ठेवताना सर्वोत्तम मिडफिल्डर हा सुद्धा पुरस्कार हार्दिक सिंगलाच मिळाला आहे. म्हणजे 2 पुरस्कार एका व्यक्तीला मिळालेत. सर्वोत्तम पुरुष खेळाडू सुद्धा आहे, सर्वोत्तम मिडफिल्डर आहे, मध्ये खेळणारा खेळाडू मिडफिल्डर. तर ते 2 पुरस्कार एकाच खेळाडूला मिळालेत, हार्दिक सिंग. लक्षात राहतील का? सर्वोत्तम पुरुष खेळाडू आणि सर्वोत्तम मिडफिल्डर मध्ये खेळणारा. असं लक्षात ठेवा, सर्वोत्तम पुरुष खेळाडू हा मध्ये खेळणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. मग दोन्ही पुरस्कार त्याला प्राप्त झाले. लक्षात आलं? कोण? हार्दिक सिंग. आता सर्वोत्तम महिला खेळाडू कोण? सलीमा टेटी हे सर्वोत्तम महिला खेळाडू आहेत. लक्षात आलं? आणि मेजर ध्यानचंद जीवन गौरव अशोक कुमार, हे 3 वरती आपल्याला जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणता, सर्वोत्तम महिला खेळाडू कोणती, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणास प्राप्त झाला? अशोक कुमार यांना प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. लक्षात येत आहे? आता मधले पाहूयात आपण. त्याच्यामध्ये आणखी सर्वोत्तम गोलरक्षक हे आपल्याला लक्षात ठेवता येईल. PR श्रीजेश यांना सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार प्राप्त झालेला. बस एवढेच पुरस्कार लक्षात ठेवा. पुन्हा एकदा रिव्हिजन करतोय. मला सांगा, न बघता आठवते का पहा. सर्वोत्तम पुरुष खेळाडू आणि सर्वोत्तम मिडफिल्डर खेळाडूचा पुरस्कार कोणास प्राप्त झालाय? हार्दिक सिंग यांना प्राप्त झाला. सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? सलीमा टेटे यांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर आपण म्हटलं सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार PR श्रीजेश आणि मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणाला? अशोक कुमार. अशोक कुमार. तर हे एवढेच पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे. मग याच्यावरचे आपण प्रश्न पाहूयात आता. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2023 मध्ये महिलांमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झालेला आहे? महिलांमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार निक्की प्रधान, सुशीला चानो, सविता पुनिया, सलीमा टेटे. महिला सर्वोत्तम खेळाडू हॉकी मधली कोण ठरली आहे? सलीमा टेटे ठरलेले आहेत. त्याच्यानंतर हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2023 मध्ये पुरुषांमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झालेला आहे? हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हार्दिक सिंग, मनदीप सिंग. कोणाला प्राप्त झाला? सांगता येतं? हार्दिक सिंग. आणि यालाच सर्वोत्तम मिडफिल्डरचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूस प्राप्त झाले? मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणाला? हरमनप्रीत सिंग, अभिषेक, हार्दिक सिंग, अशोक कुमार. कोणाला प्राप्त झालाय? अशोक कुमार यांना प्राप्त झालाय. अशा प्रकारे हे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2024 आपण म्हणतो. आणि हार्दिक सिंगला आपण म्हटलं सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहे, तर हार्दिक सिंगला दुसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त झालाय सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा. 2022 मध्ये सुद्धा त्याने हा पुरस्कार जिंकलेला होता. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार लक्षात आला. वेगवेगळे पुरस्कार आपण पाहिले, त्या पुरस्कारानंतर आपण काही प्रश्न पाहिले. सर्वोत्तम पुरुष खेळाडू, सर्वोत्तम महिला खेळाडू, सर्वोत्तम गोलरक्षक PR श्रीजेश, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार अशोक कुमार. त्याच्यानंतर प्रश्न, सर्वोत्तम महिला खेळाडू सलीमा टेटे आपल्या लक्षात आलं, सर्वोत्तम पुरुष खेळाडू हार्दिक सिंग, त्यानंतर मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार अशोक कुमार. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील का? पुढे जाऊयात आता. ॲबेल पुरस्कार 2024 हा पुरस्कार थोडासा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा पुरस्कार आहे. फ्रेंच गणितज्ञ आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला. तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिसतात. तर या पुरस्काराचा विचार केला तर हा पुरस्कार का महत्वाचा असं आपण म्हणतोय, तर गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं, तर या ॲबेल पुरस्काराला ओळखलं जातं. लक्षात आलं? म्हणजे आता तुमच्या इम्पॉर्टन्स महत्वाचं लक्षात आलं की गणितातील नोबेल पुरस्कार याला म्हणतात. मग हा पुरस्कार कोणाला मिळाला? हा पुरस्कार फ्रेंच गणितज्ञाला मिळाला आहे. मिशेल टालाग्रँड असं त्यांचं नाव आहे. हे जे आहेत यांचं नाव आहे मिशेल टालाग्रँड. मिशेल टालाग्रँड
ग्रँड असं त्यांचं नाव आहे. मिशेल टालाग्रँड असं त्यांचं नाव आहे. ह्या फ्रेंच गणितज्ञाला गणितातला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ॲबेल पुरस्कार 2024 हा पुरस्कार प्राप्त झाला. लक्षात आलं, 27वी ही वेळ आहे हा पुरस्कार देण्याची. मग त्याच्यामध्ये 2024चा हा गणितातला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर मिशेल टालाग्रँड. नाव काय आहे? ॲबेल पुरस्कार. लक्षात राहील का? हे लक्षामध्ये ठेवायचं. 5वी फ्रेंच व्यक्ती ही की ज्यांना हा पुरस्कार मिळाला, ॲबेल पुरस्कार. हा पुरस्कारचा जर तुम्ही विचार केला तर नॉर्वेचा राजा, या राजाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आणि आपण म्हटल्याप्रमाणे गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून सुद्धा या पुरस्काराला ओळखलं जातं. आता त्याच्यावरती एक प्रश्न आहे, तो प्रश्न आपण अभ्यासूयात. ॲबेल पुरस्कार 2024 गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखलं जाणारा ॲबेल पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास प्राप्त झालेला आहे? मायकेल टेस्ला, सर जॉर्ज पॉल, जॉर्ज थॉम्सन, मिशेल टालाग्रँड. कोणाला? ॲबेल पुरस्कार 2024 मिशेल टालाग्रँड यांना प्राप्त झालेला आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. 33वा सरस्वती सन्मान 2023चा कोणाला प्राप्त झाला? 33वा एक साहित्यकार आहेत. हे साहित्यिक दिसत आहेत. यांचं नाव काय आहे? प्रभा वर्मा असं यांचं नाव आहे. आणि कुठले? तर आपल्या देशातील केरळचे प्रसिद्ध साहित्यिक आहेत. त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे. त्या कादंबरीसाठी त्यांना सरस्वती सन्मान 2023 जाहीर करण्यात आला. कादंबरीचं नाव काय आहे याचा जर तुम्ही विचार केला तर रौद्र सात्विकम असं त्या कादंबरीचं नाव आहे. मग आता सुरुवातीला यांचं नाव आपण लक्षात घेऊयात. नाव एखाद्या स्त्रीसारखं वाटतं पण ते पुरुष आहेत. प्रभा वर्मा. प्रभा वर्मा केरळ, आपण म्हणूयात केरळचे साहित्यिक आहेत. कोणत्या कादंबरीबद्दल त्यांना 33वा सरस्वती सन्मान प्राप्त झालाय? आपण म्हटलं रौद्र सात्विकम ही कादंबरी आहे. इथेच आपण लिहूयात म्हणजे आणखी सोपं होईल. रौद्र सात्विकम. रौद्र सात्विकम नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आणि या कादंबरीसाठी त्यांना 33वा सरस्वती सन्मान 2023 प्राप्त झाला. लक्षात आलं. 33वा सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणत्या साहित्यिकास प्राप्त झालेला आहे असं विचारलं. प्रभा वर्मा. कोणत्या साहित्य कृतीसाठी, कोणत्या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे असं विचारलं तर रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला सरस्वतीची एक छानशी मूर्ती दिसते. प्रसन्न अशी मूर्ती, लक्ष वेधून घेणारी मूर्ती, अशा प्रकारची मूर्ती त्यांना तिथे दिलेली दिसते. तर हा सरस्वती सन्मान त्यांना रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी प्राप्त झालेला दिसतो. ही कादंबरी कोणत्या भाषेतील आहे हे पण लक्षात घ्या. या कादंबरीचा विचार केला तर ही मल्याळी भाषेतील, मल्याळी भाषा, या मल्याळी भाषेतील कादंबरी आहे रौद्र सात्विकम. म्हणजे भाषेबद्दल जरी आपल्याला एखादं विधान आलं तर आपल्याला सांगता येईल की यांनी ज्या कादंबरीबद्दल त्यांना सरस्वती सन्मान प्राप्त झाला आहे ती मल्याळी भाषेतील कादंबरी आहे. रौद्र सात्विकम तिचं नाव आहे. तशा प्रकारे लक्षात आलं. आणि हे जे दिसतंय की नाही सरस्वती सन्मान, एक कॉमन प्रश्न तुम्हाला विचारतो तुमच्या माहितीसाठी की पहिला सरस्वती सन्मान कोणाला प्राप्त झाला होता? अशी व्यक्ती आहे, एकदा तुम्हाला सांगितलं की कधीच विसरणार नाहीये तुम्ही. त्यांच्या कविता तुम्ही ऐकल्यात, त्यांच्या कवितांचे ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये जी प्रेरणा निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला अभिमान सुद्धा आहे. असे कोण व्यक्तिमत्व आहे? पहिलं सरस्वती सन्मान विजेता हरिवंशराय बच्चन. हे पहिले विजेते आहेत सरस्वती सन्मानाचे. लक्षात आलं. अशा प्रकारे 33वा हा सरस्वती सन्मान यांना मिळाला आहे. लक्षात राहील. तर या गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या. आता याच्यावरचे काही प्रश्न आपण अभ्यासूयात. 2023चा 33वा सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणास प्राप्त झालाय? प्रभा वर्मा, अनिल अवचट, अंबर खान हुसेन, अविनाश डोळस. कोणाला प्राप्त झालेला आहे? प्रभा वर्मा यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रभा वर्मा यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी 33वा सरस्वती सन्मान देण्यात आला आहे? आता याच्यामध्ये तुम्हाला ओळखता येईल
रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. वेगवेगळे ऑप्शन असतील तर हा ऑप्शन तुम्हाला निवडता येईल की रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. लक्षात येईल. अशा प्रकारे काही पुरस्कारांचा आपण अभ्यास केला. मला वाटतं हे पुरस्कार तुमचे लगेच पाठ होतील आणि तुम्हाला आणखी सोपं व्हावं यासाठी प्रत्येक पुरस्काराखाली जे संभाव्य प्रश्न आहेत ते पण दिले. ते सोडवलं तरी तुमचा पुरस्कार व्यवस्थित पाठ होणार आहे. आणि मग एकदा पाठ झाला की नुसती नजर टाकली की कसाही प्रश्न त्या पुरस्कारावरती आला तर तो तुम्हाला सोडवता येणार आहे. आता काही अहवालांचा आपण अभ्यास करायला सुरुवात करूयात. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 आलेला आहे. त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. कोणी जाहीर केलेला आहे? IOM. इथे दिले IOM. कोणत्या संस्थेनं हे जाहीर केले? IOM चा लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेनं हा 2024चा वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट जाहीर केला आहे. पहिली गोष्ट कळाली, कोणी जाहीर केला? ते यांनी जाहीर केलेला आहे. 2024चा रिपोर्ट कधी जाहीर झाला? हा यांनी जाहीर केलाय 7 मे 2024 मध्ये यांनी हा अहवाल जाहीर केलाय. दुसरी गोष्ट, कोणी, कधी? 7 मे 2024 ला. लक्षात आलं. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट आपले भारतीय लोक, सुसंस्कृत लोक आपण त्यांना म्हणूयात, ज्या देशामध्ये जातात त्या देशामध्ये तो देश आपलाच आहे असं मानून प्रामाणिकपणे काम करतात. कुठेही गोंधळ करणार नाही, कुठेही बॉम्बस्फोट करणार नाही, काही करणार नाही. म्हणून सगळ्या जगामध्ये आपल्या लोकांचं नाव आहे, सगळ्या जगामध्ये आपल्या लोकांना कामासाठी बोलवतात आणि मग ते लोक तिथं जातात, काम करतात, संपत्ती मिळवतात आणि आपली जी माणसं आहेत भारतातली, त्यांचं जे कुटुंब आहे भारतातलं, तिकडे संपत्ती पाठवतात. अमेरिकेमध्ये एक मुलगा काम करतोय, आई वडील भारतात राहतात, तिथे काम करता करता तो आई वडिलांना इथे फ्लॅट घेऊन देईल, त्यांच्या नावावरती पैसे टाकेल. अशा प्रकारे लाखो लोक, कोट्यावधी लोक आपल्या देशामध्ये संपत्ती पाठवतात आणि अशा प्रकारे संपत्ती आल्यामुळं आज रेकॉर्ड बनलाय की 2022 मध्ये प्रवासी भारतीयांनी जवळजवळ भारतामध्ये 111.22 अब्ज डॉलर एवढी संपत्ती मायदेशी पाठवली आहे. रेकॉर्ड झाले जगामध्ये. एका वर्षात 100 अब्ज डॉलरहून अधिक विदेशी रक्कम प्राप्त करणारा जगातला पहिला देश भारत बनलाय. लक्षात आलं. मी काय म्हटलं तुम्हाला, 2022 मध्ये प्रवासी भारतीयांनी किती संपत्ती भारतामध्ये पाठवली ते आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि लक्षात राहील. 111.22 अब्ज डॉलर. इथे म्हणा 111.22. 111.22 लक्षात ठेवले तर चालेल, फक्त पॉइंट लक्षात ठेवा. 111.22 अब्ज डॉलर एवढी मायदेशी रक्कम पाठवली प्रवासी भारतीयांनी. अब्ज डॉलर एवढी रक्कम पाठवली आणि मग 100 अब्ज डॉलर पेक्षा मायदेशी किंवा जी रक्कम पाठवण्यात आलेली आहे ती रक्कम प्राप्त करणारा जगातला पहिला देश बनला. एवढी मोठी रक्कम 100 अब्ज डॉलर्सहून अधिक विदेशी रक्कम प्राप्त करणारा जगातला पहिला देश कोणता ठरलाय? भारत ठरलाय. इम्पॉर्टन्स लक्षात आलं, गोष्ट लक्षात आली. रेमिटन्स पाठवलं जात आहे. आता आपल्याला काय विचार करायचा? इथे तुम्हाला लक्षात आलं की काय नेमकी गोष्ट आहे. परदेशामध्ये आपली लोक कामाला जातात आणि प्रवासी भारतीय आणि आपल्या देशामध्ये संपत्ती पाठवतात आणि 2022 मध्ये विक्रमी संपत्ती पाठवली 111.22 अब्ज डॉलर. मी तुम्हाला म्हटलं की एका वर्षामध्ये 100 अब्ज डॉलरहून अधिक विदेशी रक्कम प्राप्त करणारा जगातला पहिला देश भारत बनलाय. हे विधान आलं ते लक्षात ठेवा. आता काय काय लक्षात घ्यायचंय पहा या अहवालामध्ये. सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणते आहेत? सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश कोणते आहेत? लक्षात आलं. तर ह्या दोन गोष्टींचा आपल्याला विचार करायचा. आपण विचार करायला सुरुवात करूया. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट मध्ये सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश आणि सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे देश, दोन्हींची आपल्याला तुलना करायची. आता पहिला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे देशांचा क्रम कसा आहे आपण या ठिकाणी म्हणूयात.
सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे देश, प्राप्त करणारे देश, आणि या बाजूला आपण लिहूया सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश, सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश कोणकोणते आहेत हे दोन्ही आपल्याला जर विचारलं तर माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवातीची माहिती आपण उल्लेख केलाय त्याच्यामुळे ती माहिती असेल तुम्हाला. आता विचार करा, आपण आत्ताच म्हटले जगातला पहिला देश म्हणजे सर्वाधिक रेमिटन्स कोणत्या देशाला प्राप्त झाला? भारत, इंडिया. आपण भारतच म्हणूयात, भारत. किती? मी तुम्हाला सांगितलं 111.22 अब्ज डॉलर, 111.22 अब्ज डॉलर. हे अब्ज डॉलर मध्ये लक्षात ठेवा. हा झाला एक देश. 2 नंबरचा देश कोणता आहे? भारतानंतर रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशामध्ये 2 नंबरचा मेक्सिको आहे. 2 नंबरचा मेक्सिको. आणि 3 नंबरचा कोणता आहे? 2 नंबरचा मेक्सिको, 3 नंबरचा चीन. या पहिले 3 देश आहेत की ज्यांनी सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त केलाय. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर क्रम विचारला तर भारत पहिल्या क्रमांकावर प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये, चीन 3ऱ्या क्रमांकावरती. लक्षात ठेवा, क्रम लक्षात राहील. भारत, मेक्सिको, चीन आहे. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश कोणते? सर्वाधिक रेमिटन्स कोणत्या देशाने पाठवलाय? अमेरिका या देशाने पाठवलाय. अमेरिका सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश. पहिल्या क्रमांकाचा अमेरिका 1. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? सौदी अरेबिया आहे रेमिटन्स पाठवणाऱ्या देशामध्ये. सौदी अरेबिया हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. 3ऱ्या क्रमांकावरती स्वित्झर्लंड आहे रेमिटन्स पाठवणाऱ्या. स्वित्झर्लंड हा देश. तशा प्रकारे हे 3 देश, पहिले 3. इकडे रेमिटन्स, सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे पहिले 3 देश भारत, मेक्सिको, चीन. आणि रेमिटन्स पाठवण्यामध्ये सर्वाधिक रेमिटन्स पाठवणाऱ्या देशांमध्ये पहिले 3 देश अमेरिका, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात आली, सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलाय भारत, सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारा देश ठरलाय अमेरिका. या गोष्टी लक्षात आल्या का? लक्षात ठेवा. आता आणखी काय आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ते आपण पाहूयात. याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. कोणत्या? पहा, हे 3 देश आपण पाहिले. सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे, सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश. आता दक्षिण आशियामध्ये असे 3 देश आहेत की त्यांनी रेमिटन्स प्राप्त करणाऱ्यामध्ये पहिल्या 10 मध्ये ते येतात. कोणते देश आहेत? दक्षिण आशियातील 3 देश आहेत ते पहिल्या 10 मध्ये आहेत. पहिल्या 10 मध्ये येतात. आपल्याला विचारतील, प्रश्न कसा विचारतील पहा. या वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार पहिल्या रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? दक्षिण आशियातील खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही असा प्रश्न विचारतील. म्हणजे पहिल्या 10 मध्ये समाविष्ट असणारे दक्षिण आशियातले 3 देश कोणते आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणते आहेत? एक तर आपल्याला माहिती आहे भारत सर्वात जास्तच आहे, तो असणारच आहे. 2 नंबरला पाकिस्तान आहे. 3 नंबरला बांगलादेश आहे. पहिल्या 10 मध्ये हे दक्षिण आशियातले पहिले हे 3 देश पहिल्या 10 मध्ये येतात. बांगलादेश. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार पहिल्या 10 मध्ये समाविष्ट होणारे दक्षिण आशियातले 3 देश कोणते आहेत? दक्षिण आशियातले 3 देश आपल्या लक्षात आले. या ठिकाणी भारत, पाकिस्तान, बांगलादेश लक्षात राहतील. शेजारचेच देश आहेत, लक्षात राहील. आणखी काय विचारतील?
आता विचार करा, जीडीपीच्या वाट्यानुसार सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रेमिटन्स कोणत्या देशानं प्राप्त केलाय? जीडीपीच्या वाट्यानुसार हे झाले 3 देश. आता आपण विचार करूयात, जीडीपीच्या वाट्यानुसार सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता आहे असं पण विचारतील. सर्वाधिक रेमिटन्स, जीडीपीच्या वाट्यानुसार सर्वाधिक रेमिटन्स कोणत्या देशाला प्राप्त झाले? त्या देशाचं नाव काय? ताजिकिस्तान असं त्याचं नाव आहे. ताजिकिस्तान असं त्याचं नाव आहे त्या देशाचं. लक्षात आलं, वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहिलं. जीडीपीच्या वाट्यानुसार सर्वाधिक रेमिटन्स कोणत्या देशाला प्राप्त झालाय? ताजिकिस्तान या देशाला प्राप्त झालाय. मग तुम्हाला सुरुवातीलाच मी रेमिटन्स म्हणजे काय हे सांगितलं. परदेशामध्ये आपली लोक पैसे कमावतात आणि आपल्या देशामध्ये मायदेशी पाठवून देतात, त्याला रेमिटन्स असं म्हणायचं. म्हणजे रेमिटन्सचा जर विचार केला तर विदेशी चलन प्राप्त करण्याचं एक प्रमुख साधन या रेमिटन्सला ओळखलं जातं. लक्षात आलं? तशा प्रकारे हा अहवाल आहे. हा अहवाल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता पहा, आपण थोडीशी रिव्हिजन करून त्याच्यावरचे प्रश्न पाहूयात. अगदी काळजीपूर्वक रिव्हिजन करायची, कारण प्रश्न सोडवताना तुम्हाला अडचण येते का ते लक्षात येईल. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 7 मे 2024 ला जाहीर करण्यात आला. भारताला जो रेमिटन्स प्राप्त झाला तो $111.22 अब्ज एवढा रेमिटन्स प्राप्त झाला. सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे देश आपण या ठिकाणी विचार केला, भारत, मेक्सिको, चीन. भारताला $111.22 अब्ज, सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश अमेरिका, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड हे आहेत. त्याच्यानंतर पहिल्या 10 मध्ये असणारे सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे पहिल्या 10 मध्ये असणारे दक्षिण आशियामधील कोणते 3 देश आहेत? भारत, पाकिस्तान, बांगलादेश आहेत. जीडीपीच्या वाट्यानुसार सर्वाधिक रेमिटन्स कोणाला प्राप्त झालाय? ताजिकिस्तान या देशाला प्राप्त झालाय. आता याच्यावरचे प्रश्न आपण अभ्यासूया. प्रश्न पहा, वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशांचा क्रम ओळखा. सर्वाधिक मग आपण काय म्हटलं तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे, चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. किती ठिकाणी दिसत आहे? एकाच ठिकाणी दिसत आहे. पहिला ऑप्शन आपल्याला निवडता येतोय का? पहा, भारत, चीन तिसऱ्या क्रमांकावरती, भारत, मेक्सिको, चीन, फिलिपाईन्स असा क्रम लागेल. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारा देश ठरलाय? सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी. कोणता देश? काय सांगितलं होतं आपण? सर्वाधिक रेमिटन्स पाठवणाऱ्या देशांमध्ये अमेरिका हा प्रथम क्रमांकावरती आहे. दुसऱ्या क्रमांकावरती सौदी अरेबिया आहे. हा पहिल्या क्रमांकावरती आहे. सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावरती आहे. स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावरती आहे. आणि जर्मनीचा विचार केला तर जर्मनी चौथ्या क्रमांकावरती आहे. तर पहिले 3 आपण अभ्यासले होते, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की अमेरिका हा सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारा देश ठरलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. दक्षिण आशियामधील खालीलपैकी कोणत्या देशाचा रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये समावेश होत नाही? प्रश्न कसा विचारलाय पहा. दक्षिण आशियामधील खालीलपैकी कोणत्या देशाचा रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये समावेश होत नाही? श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश. आपण म्हटलं होतं भारत, पाकिस्तान, बांगलादेशाचा समावेश होतो. श्रीलंका या देशाचा समावेश होत नाही. 1 नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो. जीडीपीच्या वाट्यानुसार सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रेमिटन्स प्राप्त करणारा खालीलपैकी कोणता देश आहे? भारत, पाकिस्तान, ताजिकिस्तान, बांगलादेश. कोणता देश आहे? जीडीपीच्या वाट्यानुसार सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता आहे? ताजिकिस्तान हा देश आहे. लक्षात आलं? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि याच्यामध्ये आपण वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट जो आहे 2024 चा तो अभ्यासलेला आहे. लक्षात येत आहे? तर हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे.